नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी कानदुखीच्या समस्यांवर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे. कधी कधी अचानकपणे कान दुखायला लागतो, कानाने ठणका बसतो. अशा वेळेस काय करावे? आपला कान का दुखत आहे हे आपल्याला समजत नाही आणि अशा वेळेस आपण घाबरून जातो. तर न घाबरता सहजतेने घरच्या घरी जर तुम्ही हा उपाय केला तर यामुळे कानदुखीच्या समस्या, कान ठणकत असेल, दुखत असेल किंवा कायमच जरी या समस्या असतील तरी देखील यापासून सुटका होण्यास मदत होणार आहे. तर ज्यावेळेस आपल्याला कानाला ठणका बसला असेल, कान दुखत असेल, अशा वेळेस काय करावे? तर एक मीडियम साईजचा छोटासा कांदा घ्यायचा आहे. कांदा आपल्या किचनमध्ये सहजतेने उपलब्ध असतो, म्हणजेच कधी आपल्याला कानाला समस्या होत असते तरी देखील आपण कधीही हा उपाय सहजतेने घरच्या घरी करू शकतो. तर यासाठी याप्रमाणे कांदा चिरून घ्या. याचे याप्रमाणे बारीक बारीक काप तयार करा. मिक्सरचे पात्र स्वच्छ धुवून पाणी न टाकता यामध्ये कांद्याचे काप टाकून बारीक वाटून घ्यायचे आहे. आणि वाटून घेतलेले कांद्याचे रस स्वच्छ एका कॉटनच्या किंवा जाळीच्या रुमालामध्ये टाका. याप्रमाणे ही रस काढून घ्या आणि गॅसवर मंद आचेवर याप्रमाणे हे जे रस आहे हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. हे बघा, याप्रमाणे हे गरम झाले की लगेचच गॅस बंद करा. एका स्वच्छ पात्रामध्ये प्रथम हे काढून घ्या. याप्रमाणे एखादी छोटीशी डबी घेऊन ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या डबीमध्ये हे जे मिश्रण आहे हे थंड झाले की यामध्ये भरून घ्या. व ज्या व्यक्तींना वेदना होत असतील अशा व्यक्तींना 2-2 थेंब ही कानामध्ये ज्याप्रमाणे आपण ड्रॉप टाकतो त्याप्रमाणे टाकायचे आहे. किंवा तुमच्याकडे ड्रॉपलर असेल तर त्याने देखील तुम्ही हे टाकू शकतात. यामुळे किती भयंकर कान दुखत असेल तरी देखील लगेच फायदा जाणवेल. परंतु ज्यावेळेस हवे त्यावेळेस ताजे रस तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.